नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रिव्हिजन सिम्प्लिफाईडमध्ये आपले स्वागत आहे. येणाऱ्या कंबाईनसाठी आपण जी क्विक रिव्हिजन सिरीज घेऊन आलेलो आहोत त्यामध्ये आपण आज चालू घडामोडीवरील प्रमुख टॉपिक बघणार आहोत. तो आहे प्रमुख नियुक्त्या. या टॉपिकची PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल. चला तर सुरू करूया व्हिडिओला. पहिली नियुक्ती बघूया 52वे सरन्यायाधीश यांची. भारताचे 52वे सरन्यायाधीश आहे न्यायाधीश भूषण गवई. हे या पदावरील पहिले बौद्ध धर्मीय व्यक्ती ठरले. तसेच या पदावरील ते दुसरे दलित व्यक्ती ठरले. पहिले दलित व्यक्ती होते न्यायाधीश KG बालकृष्णन. यांचा जन्म अमरावती महाराष्ट्र येथे झालेला आहे. आता न्यायाधीश सूर्यकांत हे भारताचे 53वे सरन्यायाधीश आहेत. यांनी शपथ घेतली 24 नोव्हेंबर 2025 रोजी राष्ट्रपती यांच्याकडनं. यांचा एकूण कार्यकाळ आहे 15 महिन्यांचा. तो संपतो 9 फेब्रुवारी 2027 मध्ये. याआधी ते हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते. तसेच पंजाब हरियाणा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश राहिलेले आहेत. हे हरियाणाचे सर्वात तरुण महाधिवक्ताही राहिलेले आहेत. आचार्य देवव्रत हे महाराष्ट्राचे आता नवीन राज्यपाल आहेत. हे महाराष्ट्राचे एकूण 22वे राज्यपाल ठरले. यांची नियुक्ती झाली CP राधाकृष्णन यांच्या जागी. यांना शपथ दिली मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश श्री चंद्रशेखर यांनी. ही शपथ त्यांनी संस्कृतमध्ये दिली. हे पूर्वी हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राहिलेले आहेत 2015 ते 19 या काळात. तर 2019 ते 25 या काळात ते गुजरातचे राज्यपाल होते. आता बघूया जोहरान ममदानी. हे न्यूयॉर्कचे 111वे महापौर ठरले. यांचा पक्ष होता डेमोक्रॅटिक पक्ष. हे या पदावरील पहिले मुस्लिम व्यक्ती ठरले. याशिवाय ते पहिले दक्षिण आशियाई वंशाचे व्यक्तीही आहेत. यांच्या आई आहेत मीरा नायर. ह्या एक प्रसिद्ध भारतीय चित्रपट निर्मात्या आहेत. तर वडील आहेत मेहमूद ममदानी. हे कोलंबिया विद्यापीठात प्राध्यापक आहेत. आता बघूया आंतरराष्ट्रीय नेमणुका. पहिल्या आहेत शेर्ली बोचवे. ह्या घाना येथील आहे. ह्या राष्ट्रकुलच्या 7व्या सरचिटणीस यापदी नेमणूक झाली यांची. यापदी नेमणूक होणाऱ्या पहिल्या आफ्रिकन महिला ठरल्या. नंतर आहे क्रिस्टी कोवेंट्री. ह्या झिम्बाब्वे येथील रहिवासी आहेत. ह्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्ष आहेत. ह्या पहिल्या महिला आणि पहिल्या आफ्रिकन ठरल्या. ॲनालेना बेअरवॉक ह्या आहेत जर्मनीच्या. संयुक्त राष्ट्र महासभेच्या 80व्या सत्राच्या अध्यक्ष आहेत. अशा ह्या एकूण 5व्या महिला अध्यक्ष ठरल्या. ब्लेझ मेट्रेवेली ह्या MI6 UKच्या परदेशी गुप्तचर संस्थेच्या प्रमुख पहिल्या महिला ठरल्या. काश पटेल हे फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन म्हणजे FBI चे संचालक आहेत. रॉबर्ट फ्रान्सिस प्रिव्होस्ट हे 267वे पोप आहेत. पोप लिओ 14वा. नंतर आहेत खालेद अल एनानी. हे आहेत इजिप्तमधले. हे युनेस्कोचे महासंचालक यापदी यांची नियुक्ती झाली. हे या पदावरील पहिले अरब ठरले. नंतर येतात सुझी वाइल्स. ह्या व्हाईट हाऊसच्या चीफ ऑफ स्टाफ ठरल्या पहिल्या महिला. नंतर आहेत उर्जित पटेल. हे महत्त्वाचे आहेत. IMF मध्ये भारताचे कार्यकारी संचालक आहेत ते. नंतर राजीव रंजन न्यू डेव्हलपमेंट बँकेचे उपाध्यक्ष आणि मुख्य जोखीम अधिकारी यापदी त्यांची नियुक्ती झाली. उर्जित पटेल आणि राजीव रंजन महत्त्वाचे आहे. नंतर येतात स्टीव्ह वॉ. ऑस्ट्रेलिया भारत संबंध सल्लागार मंडळाचे ते सदस्य आहेत. अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्रीपदी यांची नियुक्ती झाली. महत्त्वाचे आहेत. कॅटरीना कैफ मालदीवच्या जागतिक पर्यटन राजदूत म्हणून यांची नियुक्ती झाली. सुकन्या सोनोवाल राष्ट्रकुल युवा शांतता राजदूत म्हणून यांची नियुक्ती झाली. अनन्या पांडे शनेल फॅशन ब्रँडची पहिली भारतीय ब्रँड अँबॅसेडर ठरली. आता राष्ट्रीय नेमणुका बघूया. श्री चंद्रशेखर हे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश ठरले. ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती झाली भारताचे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून. अमित खरे यांची नियुक्ती झाली उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांचे सचिव म्हणून. तर रंजना प्रकाश देसाई ह्या 8व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदी यांची नियुक्ती झाली. हे महत्त्वाचे आहे. R व्यंकटरमणी यांची महान्यायवादी यापदी पुनर्नियुक्ती करण्यात आली. महत्त्वाची आहे. नंतर येतात डॉ. V नारायणन. हे इस्रोचे अध्यक्ष बनले.
संजय मल्होत्रा यांची नियुक्ती झाली RBIचे 26वे गव्हर्नर म्हणून. के संजय मूर्ती यांची कॅग या पदी नियुक्ती झाली. या चारही नियुक्त्या महत्त्वाच्या आहेत. तुहिन कांता पांडे यांची सेबीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. अजय कुमार यांची UPSCच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. मिथुन मन्हास यांची BCCIच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. शुभांशु शुक्ला हे विकसित भारत हॅकॅथॉन 2025चे ब्रँड अँबॅसेडर ठरले. हे चारही महत्त्वाचे आहे. नीरज चोप्रा यांनी प्रादेशिक सेना टेरिटोरियल आर्मी लेफ्टनंट कर्नलपदी नियुक्ती झाली यांची. उमा कांजीलाल यांची इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ IGNOU यांच्या कुलगुरूपदी नियुक्ती झाली. ह्या कुलगुरूपदी नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या. नंतर येतात निधी तिवारी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खाजगी सचिवपदी यांची नियुक्ती झाली. S महेंद्र देव यांचे पंतप्रधानाच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे हे अध्यक्ष बनले. राजीव गौबा यांची नियुक्ती झाली नीती आयोगाचे पूर्णवेळ सदस्य म्हणून. महत्त्वाचे आहे. अमिताभ कांत NIIT विद्यापीठाचे कुलगुरूपदी यांची नियुक्ती झाली. अजय सेठ विमा नियामक आणि विकास प्राधिकरण म्हणजे IRDAIच्या अध्यक्षपदी यांची नियुक्ती झाली. प्रवीर रंजन केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल CISF महासंचालकपदी यांची नियुक्ती झाली. आता महाराष्ट्रातील प्रमुख नेमणुका बघूया. नितीन करीर महाराष्ट्र राज्य 6वा वित्त आयोगाचे हे अध्यक्ष बनले. महत्त्वाचे आहे. राजेश कुमार महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिवपदी यांची नियुक्ती झाली. प्रवीण परदेशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य आर्थिक सल्लागार या पदी यांची नियुक्ती झाली. राहुल पांडे यांची नियुक्ती झाली महाराष्ट्र राज्याच्या मुख्य माहिती आयुक्त या पदावर. अजित पवार यांची नियुक्ती झाली महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन यांच्या अध्यक्षपदी. मुरलीधर मोहोळ यांची नियुक्ती झाली महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन उपाध्यक्ष या पदी. अजिंक्य नाईक यांची नियुक्ती झाली मुंबई क्रिकेट असोसिएशन याच्या अध्यक्षपदी. तर करंटची माहिती घेताना हे लक्षात ठेवा की ज्या प्रमुख व्यक्ती आणि त्यांच्या नियुक्त्या विचारल्या जातात त्यांच्या सर्व प्रमुख व्यक्ती आणि त्यांच्या नियुक्त्या लक्षात ठेवणे. यामध्ये व्यक्तीचे नाव आणि पद यांची जोडी लावा अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात. यामध्ये प्रथमची महिला किंवा पुरुष अशा प्रकारच्या ज्या नियुक्त्या असतात यामध्ये विशेष लक्ष द्या. याशिवाय ज्या आंतरराष्ट्रीय संघटना असतात या पदावर जर काही महत्त्वाच्या भारतीय व्यक्तींची निवड झाली तर ते लक्षात ठेवा. याशिवाय महाराष्ट्र स्पेसिफिक नेमणुकाही महत्त्वाच्या आहेत त्याही चुकवू नका. आता आपण संपूर्ण नियुक्त्या बघितल्या. या लेक्चरची PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल. धन्यवाद.